नमो बुद्धाय जय भीम. प्रेक्षक हो, आज आपण नामवंत लेखक, विचारवंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थीप्रिय असणारे तद्वतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यातील डॉक्टर आंबेडकर विचारधारांचे विभाग प्रमुख, माजी विभाग प्रमुख, ज्यांची व्याख्याने केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील गाजलेली आहेत, असे निगर्वी व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर प्रदीप आगलावे यांच्या साहित्यिक वाटचालीबद्दल नक्कीच जाणून घेऊया. मित्रहो, साहित्य हा समाजाचा आरसा आहे. साहित्य माणसाला जगवतो नव्हे तर वैचारिक साहित्य व्यक्तीला घडवत असतं. कारण ते वैचारिक साहित्य हे दिशादर्शक व प्रेरक असतं. अशा साहित्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रकट मुलाखतीचा उदय झाला तो दैनिक बहुजन सौरभच्या माध्यमातून. बहुजन सौरभ वर्तमानपत्राचे मुख्य संपादक अर्थात मिलिंद फुलझेले व निवासी संपादक ज्येष्ठ पत्रकार संध्या राजूरकर यांनी सरांची मुलाखत घ्यायला सांगितली, ती म्हणजे दैनिक बहुजन सौरभ वर्तमानपत्रासाठी. मला घ्यायला सांगितल्याचा मला फार आनंदसुद्धा झाला. पण नवोदित लेखकांना, समाजाला व विद्यार्थ्यांना देखील ही मुलाखत प्रेरित करणारी आहे असा विचार लक्षात घेऊन इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे अर्थात मैत्री इंडिया चॅनलद्वारे ही मुलाखत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी या उद्देशाने प्रकट मुलाखतीत सर्व प्रेक्षक वर्गाचे मी डॉक्टर वीणा राऊत हृदयपूर्ण स्वागत करते. प्रेक्षक हो, आज 26 जानेवारी 2021 आपला प्रजासत्ताक दिन आणि हो, डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचा वाढदिवस. अशा राष्ट्रीय व भावनिक पर्वावर बहुजन सौरभच्या माध्यमातून प्रकट मुलाखत घेण्याची संधी मिळाल्याबद्दल सर्वप्रथम मी धन्यवाद देते ते दैनिक बहुजन सौरभला. आणि तुम्हाला विशेष म्हणजे सांगू इच्छिते की आज दैनिक बहुजन सौरभ वर्तमानपत्रामध्ये डॉक्टर आगलावे सरांची मुलाखत प्रकाशित देखील झालेली आहे, याची श्रोत्यांनी निश्चितच नोंद घ्यावी. तरी प्रकट मुलाखतीत आपणा सर्वांचे पुनश्च मी हार्दिक स्वागत करते. आणि आपण जरा जाऊया आणि सुसंवाद घालूया तो डॉक्टर आगलावे सरांशी. जय भीम सर. जय. सर, आपण एक साहित्यिक म्हणून आणि एक विचारवंत म्हणून सुप्रसिद्ध आहात. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील आपली प्रसिद्धी आणि आपली ख्याती आहे. तर आपल्या साहित्यिकाचं बीजारोपण आपल्यामध्ये कसं झालं आणि तो प्रवास कसा सुरू झाला याबद्दल निश्चित आपण आमच्या प्रेक्षकांना सांगा. आज एक साहित्यिक आणि विचारवंत म्हणून जरी मी प्रसिद्ध असलो तरी एक काळ असा होता, मी माझा विद्यार्थी काळ ज्यावेळी लेखनाची आवड नव्हती, साहित्य तर दूरच. आणि मला सांगायला वाईट वाटत नाही की 10वीच्या परीक्षेमध्ये मी नापास झालो होतो. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. त्यामुळे मी 7व्या वर्गापासून शिवाग्रामच्या ग्रंथालयामध्ये काम करायचं आणि शाळेतसुद्धा जायचं. 10वी नापास झाल्यानंतर शिवाग्रामच्या ग्रंथालयामध्ये मी पूर्ण वेळ काम करू लागलो आणि त्याचवेळी मी ब्रेडचा धंदा सुरू केला होता. 10वीची परीक्षा नापास झाल्यानंतर मला खूप दुःख झालं. ग्रंथालयातील आतल्या खोलीमध्ये एक अलमारीच्या मागे गेलो आणि खूप ढसाढ रडलो. मला वाटू लागलं की मी काहीच करू शकत नाही. इतर मुलं पास होतात आणि मी 10वी पास होऊ शकत नाही, मी आयुष्यामध्ये काही करू शकत, अशा प्रकारची एक नैराश्यतेची भावना माझ्या मनात निर्माण झाली. आणि मला असं वाटू लागलं की आपण काहीच करू शकत नाही. आत्महत्येचा विचारसुद्धा मनात आला होता. परंतु नंतर मी स्वतःला सावरलं आणि मी विचार करू लागलो की आपला आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे.
अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि या देशामध्ये फार मोठी चळवळ उभारली. आणि म्हणून बाबासाहेबांचा आदर्श आपल्यासमोर असताना आपण रडणं किंवा आत्महत्येचा विचार करणं ही गोष्ट योग्य नाही असं मला वाटू लागलं. लायब्ररीमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि अनेक मोठमोठे अधिकारी यायचे. त्यांचं मी निरीक्षण करायचं की मोठमोठे अधिकारी झालेत कसे. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे वेगळंच होतं. आणि म्हणून मी सुद्धा विचार करू लागलो की मला सुद्धा यांच्याप्रमाणे बनता येईल का. हा विचार त्यावेळी माझ्या मनात सातत्याने यायचा. आणि मग मी असं ठरवलं की हे लोक ग्रंथालयात येतात, पुस्तकं वाचतात, मग आपण देखील पुस्तक का वाचू नये. म्हणून माझ्यामध्ये पुस्तकं वाचण्याची जी रुची निर्माण झाली ती ग्रंथालयापासून. मग मी ग्रंथालयातील कादंबऱ्या, कथा संग्रह आणि इतर विषयाची पुस्तकं वाचायचं. 10वी नापास झाल्यानंतर 1 वर्षाच्या काळामध्ये मी त्या ग्रंथालयातील अनेक पुस्तके वाचून काढलीत आणि चिंतन करायला लागलो. म्हणजे साहित्याची आवड आणि चिंतनाची प्रवृत्ती ही त्याच दरम्यान माझ्यामध्ये निर्माण झाली. नंतर मी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालो आणि मग मी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. माझ्यामध्ये वाचनाची, साहित्याची जी रुची निर्माण झाली ती सेवाग्रामच्या ग्रंथालयामुळे. आणि म्हणून तिथूनच म्हणजे मी 11वीमध्ये असताना मी 10वीपर्यंत मी ढो होतो. 10वी नापास झाल्यानंतर 1 वर्ष काळामध्ये जे वाचन केलं, माझं जे सामान्य ज्ञान वाढलं, त्यामुळे माझ्यामध्ये एक स्वविश्वास निर्माण झाला की मी सुद्धा लिहू शकतो. अशा प्रकारचं परिवर्तन माझ्या मनामध्ये झालं. आणि नंतर जेव्हा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला तेव्हा मी एक साधारण विद्यार्थी नाही, मी एक विशाल विद्यार्थी आहे अशा प्रकारचा स्वविश्वास माझ्या अंतर्मनामध्ये निर्माण झाला होता. आणि त्याचप्रमाणे माझं व्यक्तिमत्व सुद्धा विकसित झालं होतं. आणि म्हणून अशा प्रकारे ग्रंथालयातून मला साहित्य वाचण्याची रुची निर्माण झाली. आणि इतकंच नाही तर साहित्य लिहिण्याची सुद्धा आवड निर्माण झाली. आणि केवळ आवडच नाही तर मी साहित्य लिहायला लागलो. आपण सांगितलं की ग्रंथालयात ग्रंथ हेच गुरु आपण जे म्हणतो ते अगदी सत्य आहे असं मला असं वाटतं. आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की ज्या लायब्ररीमध्ये, ज्या ग्रंथालयामध्ये बसून वाचनाचा छंद जडला आणि आपण खूप मोठं होऊ शकतो. कारण निरीक्षण ही फार अत्यंत महत्त्वाची बाब सर आपण इथे नमूद केलेली आहे की इंजिनियर्स, डॉक्टर्स, अधिकारी यायचे आणि तुम्ही त्यांच्याकडे बघून तुमच्यामध्ये तो विश्वास की ही कशी, मग मी का नाही, हा प्रश्न म्हणजे हू एम आय, मी कोण आहे, मला काहीतरी करता येतं, ही जी भावना किंवा हा जो निरीक्षणाअंतर्गत तुम्हाला जी तुमच्या मनामध्ये उर्मी निर्माण झाली ही अत्यंत जमेची बाजू प्रेक्षकांसाठी आणि समाजासाठी आहे. नव्हे तर प्रेक्षकांना मी अजून एक सांगू इच्छिते की ज्यांनी ग्रंथालयामध्ये ग्रंथ वाचले त्यांनी आज त्यांच्याच स्वगृही जेतवन विभाग, त्यांचं घराचं नाव आहे, त्या जेतवन गृहामध्ये त्यांनी एक छोटीशी लायब्ररी सुद्धा त्यांनी उभारलेली आहे. म्हणजे जिथे लायब्ररीमध्ये वाचन करणारा एक वाचक तिथले विचार वेचणे, आत्मसात करणे आणि एक लायब्ररी उभारणे समाजासाठी अत्यंत जमेची बाजू आहे. फार छान सर. बरं, आपण म्हटलं की मला वाचनाची आवड, पण लेखनाचं बीजारोपण पण आपल्या तिथेच झालेलं आहे. पण ते लेखन म्हणजे मुख्य उर्मी तुम्हाला कुठून आली, म्हणजे लेखन करायलाच पाहिजे आता, हे कसं वाटलं तुम्हाला? प्रश्न की 11वीपासून मी माझ्या लेखनाला सुरुवात केली. लहान लहान लेख लिहिणं, कथा लिहिणं, कविता लिहिणं हे सुरू केलं आणि दैनिक विधात्याच्या अंकामध्ये छापण्याचं, जे वर्धेचं दैनिक होतं. वडिलांनाही माहीत झालं. वडील माझे ते लेख आणि कथा वाचायचे, त्यांना खूप आनंद व्हायचा. एके दिवशी वडिलांनी मला विचारलं की तू लेख लिहितो, कवितासुद्धा लिहितो, मग पुस्तक का लिहित नाही? फार छान. मला एकदम आश्चर्य वाटलं.
कारण पुस्तक लिहिणारी माणसं मोठी असतात. मोठी मोठी माणसंच पुस्तक लिहू शकतात. मी तर एक विद्यार्थी. तर मी वडिलांना सांगितलं की पुस्तक लिहिणं माझ्याने शक्य होणार नाही. ते म्हणाले, का नाही? मी म्हटलं, बा मी विद्वान नाही, मी एक विद्यार्थी आणि मी पुस्तक किंवा कादंबरी लिहिलेच माझ्या शक्य होणार नाही. तेव्हा त्यांनी वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी सांगितली. ती बातमी मी बघितली आणि ती बातमी अशी होती की महाराष्ट्र राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळातर्फे नवोदित लेखकांसाठी अनुदान योजना होती आणि त्या अनुदान योजनेसाठी आपलं पुस्तक पाठवावं अशा प्रकारची ती बातमी. म्हणून वडील म्हणाले की या योजनेसाठी तू पुस्तक लिह आणि ते त्यांच्याकडे पाठव. मी म्हटलं की शक्यच होणार नाही. तेव्हा वडिलांनी अक्षरशः माझ्या डोळ्यात बघितलं आणि डोळ्यात रोखून ते असं म्हणाले, का होऊ शकत नाही? मग मी म्हणालो, वडिलांना बरं वाटावं म्हणून मी म्हणालो की ठीक आहे, मी प्रयत्न करतो. असे 4-5 दिवस झाले. मी लेखनाला काही सुरुवात केली नव्हती. सुरुवात सुद्धा करू का मला काही सुचत नव्हतं. पुन्हा एक दिवस वडील म्हणाले, तुझं लेखन कुठपर्यंत आलं? मी म्हणालो की मी काहीच लिहिलेलं नाही. ते म्हणाले, तू निश्चितच प्रयत्न कर, म्हणजे तुला लेखन जमेल. आणि वडिलांचे बोलणं मी लक्षात घेतलं. मी त्यावेळी गांधी आश्रममध्ये एका खोलीमध्ये राहत होतो. सकाळी आणि संध्याकाळी जेवणासाठी मी घरी जायचा. वडिलांनी सांगितल्यामुळे मी कादंबरी लिहायला सुरुवात केली. 16 डिसेंबर 1977 रोजी मी कादंबरी लिहायला सुरुवात केली. मी संध्याकाळच्या वेळी कादंबरीचा तो भाग लिहायचा आणि लिहिलेलं जे पान आहे ते संध्याकाळी घरी जाऊन वडिलांना वाचून दाखवायचं आणि वडील ऐकायचे आणि छान लिहिलं असं म्हणायचे. अशा प्रकारे कादंबरी लेखन सुरू झालं. माझ्या कादंबरी लेखनामध्ये खंड पडला नाही, कारण रोज वडिलांना वाचून दाखवायचं आणि वडिलांना वाचून दाखवायचं म्हणजे मला लिहावं लागत होतं. आणि म्हणून 12 डिसेंबर 77 पासून कादंबरी लेखनाला सुरुवात केली आणि 16 जानेवारी 1978 रोजी माझी कादंबरी अगदी 200 पृष्ठाची कादंबरी पूर्ण केली. त्या कादंबरीचं नाव होतं उगवता क्रांतिदूत. म्हणजे अशा प्रकारे माझ्या कादंबरीचा, माझ्या लेखनाचा पहिला वाचक कोण? तर माझे वडील. म्हणजे हे मला फार म्हणजे माझ्या दृष्टीत अत्यंत म्हणजे अभिमानाची आणि वडिलांनी जी प्रेरणा दिली ती प्रेरणा महत्त्वाची. ज्यावेळी माझं कादंबरी लेखन पूर्ण झालं तेव्हा मी वडिलांच्या डोळ्यामधला जो आनंद बघितला, तो आनंद आजही माझ्या स्मृतीमध्ये आहे, माझ्या अंतःकरणामध्ये आहे. त्यावेळी वडिलांना झालेला तो आनंद केवळ माझ्या डोळ्यानं नाही तर माझ्या अंतर्मनाने टिपला आणि आजही तो आनंद मला सतत प्रेरणा देतोय. त्यानंतर मी रजनी नावाची कादंबरी लिहिली. सेवाग्राममध्ये आंबेडकरी कार्यकर्ते आनंदराव वासनिक होते. त्यांच्यावर मी चरित्रात्मक कादंबरी फुले फुलली श्रमाची ही सुद्धा 250 पेजची कादंबरी लिहिली. अशा प्रकारे महाविद्यालयामध्ये शिकत असताना या 3 कादंबऱ्या मी लिहिल्यात आणि या कादंबऱ्या केवळ लिहिल्याच नाही तर त्याच अनुषंगाने अनेक कथा, अनेक लेख त्यावेळी मी लिहिले. मला सांगता आनंद होतोय की मी 18 वर्षी उगवता क्रांतिदूत ही कादंबरी लिहिली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्तरावरील
प्रतिष्ठित असलेल्या मासिकांमध्ये सुद्धा त्याच वेळी माझ्या कथा प्रकाशित झाल्या. विद्यार्थी दशेतच. विद्यार्थी दशेत. म्हणजे मी BA पार्ट 2ला शिकत असताना एक कथा लिहिली रायबन नावाची. शिवागामच्या मद्रास हॉटेलमध्ये रायबन टेंबरे नावाचा एक लहान मुलगा काम करायचा. मी त्या हॉटेलमध्ये जायचा, मी त्याला बघायचो. तो माझ्या घराजवळच राहायचा आणि मी त्याच्यावर रायबन नावाची कथा लिहिली आणि ती कथा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मितीच्या किशोर मासिकात मे 1980च्या अंकामध्ये प्रकाशित झाली. त्यावेळी किशोर मासिकाकडून मला 25 रुपयाचं मानधन मिळालं. ते मानधन मला खूप महत्वाचं वाटलं. अभिनंदन. की ते माझी पहिली मिळकत साहित्याची होती. आणि अशा प्रकारे मी महाविद्यालयीन जीवनामध्ये लेखन मोठमोठ्या मासिकांमध्ये आणि प्रसिद्ध दैनिकामध्ये प्रकाशित होऊ लागलं. लोकमत सारख्या दैनिकामध्ये माझा जो पहिला लेख आला तेव्हा मी BAला शिकत होतो. त्या लेखाचं शीर्षक अजूनही मला आठवतं, मानवतावादी साहित्य दलित साहित्य. आणि तो लेख मला वाटतं मार्च 1981च्या अंकामध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर सुद्धा दैनिक लोकमतमध्ये संघाची दारे ही ब्राह्मणेतरांना बंद अशा प्रकारचा वैचारिक लेख प्रकाशित झालेला होता. यावरून आपल्या लक्षात येईल की विद्यार्थीपासूनच माझं साहित्य हे प्रकाशित होऊ लागलं आणि माझ्यातला साहित्यिक जो आहे तो साहित्य जागा म्हणण्यापेक्षा लिहू लागला आणि बागडायला लागला. ऍक्च्युली खरी प्रेरणा किंवा खरं बीजारोपण जर केलं असेल तर तुमच्या बाबांनी तुमच्यामध्ये केलेलं आहे. आणि तुमच्यामध्ये केलेलंच नाही तर त्यांनी तो पाठपुरावा घेतला. ऍक्च्युली 5 दिवस तुम्ही अजिबात लेखणी हातात पकडली नाही, पण त्यांनी जो पाठपुरावा घेतला आणि प्रारंभ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रथम प्रारंभ नंतर प्रेरणा आणि मग लगोपाठ तुम्हाला ती प्रेरणा मिळत गेली आणि वडिलांना वाचून दाखवली आणि वडिलांनी पण तितक्या आवडीने दररोज वाचून म्हणजे ऐकणं हे अत्यंत महत्त्वाचं. आणि हे बापलेकांचं जे ट्युनिंग होतं जे विचारांचं आणि साहित्याचं हे अत्यंत महत्त्वाचं इथे वाखाणण्यासारखं आहे सर. आणि तुम्ही सुरुवात केली अगदी उगवता क्रांतीदूत. म्हणजे कुठेतरी आपण असं म्हणतो की आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये काहीतरी असे विचार असतात की जे आपल्याला प्रज्वलित करत असतात, जे तुम्हाला केले की पहिलंच अपत्य जन्माला घातलं आणि ते उगवता क्रांतीदूत. म्हणजे आणि त्याचा आनंद तुम्ही म्हणता की आजही माझ्या डोळ्यासमोर तरळतो आहे आणि तो मला आजही प्रेरक ठरतो आहे बाकीचं साहित्य लिहिण्यासाठी. याच्यासाठी वडिलांचं फार फार अभिनंदन करावं लागेल, कारण असे वडील सर्व साहित्यिकांना लाभो हीच अभिलाषा मी यावेळेला व्यक्त करणार. आणि तुम्ही कथा कविता कादंबरीचं लेखन करता करता तुम्ही एकदम वैचारिक लेखनाकडे वळलात. हा तुमच्यामध्ये तर कुठेतरी अंकुर होताच आधी, पण तो प्रज्वलित होत गेला दिवसागणिक. तर याच्या मागची काही भूमिका असेल निश्चितच. सुरुवातीला मी कादंबरी कथालेखन आणि कविता लिहिल्या, काही लेखसुद्धा लिहिले. पण वैचारिक लेखन हे त्या काळामध्ये मी लिहिलेलं नाही. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मी केवळ लेखनच करीत बसलो तर माझं पोट भरणार नाही. आणि म्हणून ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी असं ठरवलं की आता लेखन बंद आणि आपण उच्च शिक्षण घ्यायचं, अनेक डिग्र्या घ्यायच्या आणि अनेक डिग्र्या घेतल्यानंतर मग आपण लेखन सुरू करायचं. अशा प्रकारचा निर्धार मी ग्रॅज्युएशन केल्यानंतर केला आणि त्यानंतर माझं लेखन पूर्णतः बंद. मी नागपूर विद्यापीठामध्ये MA समाजशास्त्रामध्ये प्रवेश घेतला. नंतर मग MA इकॉनॉमिक्स, LLB, MPhil या पदव्या मी संपादित केल्या. या म्हणजे उच्च शिक्षण घेण्याच्या दरम्यान अधूनमधून मी लेख लिहायचं, परंतु फार कमी. पण एक गोष्ट मात्र निश्चित मी सांगितली पाहिजे की माझ्यामधला जो चळवळी विद्यार्थी किंवा चळवळ करणारा विद्यार्थी जो होता तो मात्र शांत झालेला नव्हता. नागपूर विद्यापीठामध्ये आल्यानंतर लगेच
24 सप्टेंबर 1981 मध्ये डॉक्टर आंबेडकर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट असोसिएशनची स्थापना केली. ती संघटना आजही चालू आहे वा. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न हाताळलेत. आणि त्याच दरम्यान दैनिक बहुजन टाइम्स सुरू झालेलं होतं आणि दैनिक बहुजन टाइम्समध्ये सुद्धा मी लेखन केलं. मी प्राध्यापक झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण आता ललित लेखनापेक्षा वैचारिक लेखनाकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे. कारण अनेक सामाजिक समस्या, विशेषतः आंबेडकरी विचारांचं मी अध्ययन केलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटलं की आता या समाजाला किंवा एकंदरीत लोकांना वैचारिक प्रबोधनाची गरज आहे आणि म्हणून मी वैचारिक लेखनाकडे वळलो. माझा पहिला ग्रंथ वैचारिक लेखनाचा जर असेल तर तो म्हणजे समाजशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जो ग्रंथ सुगा प्रकाशननी प्रकाशित केला. त्या ग्रंथाचा हिंदी अनुवादसुद्धा दिल्लीच्या सम्यक प्रकाशनने प्रकाशित केला. त्याच्यानंतर आणखी माझं दुसरं महत्त्वाचं वैचारिक संशोधन पण जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनानंतरचे परिवर्तन हा ग्रंथ आहे. औरंगाबाद येथील महानगरपालिकेच्या डॉक्टर आंबेडकर संशोधन केंद्रानं मला डॉक्टर आंबेडकर लेखन वृत्ती पुरस्कार दिला आणि त्या अंतर्गत त्यांनी माझ्याकडून तो ग्रंथ लिहून घेतला. तो ग्रंथ 350 पेजचा औरंगाबाद महानगरपालिकेनं प्रकाशित केला. नंतर त्या ग्रंथाचा हिंदी अनुवाद आणि इतर सुद्धा भाषेमध्ये अनुवाद झालेला आहे. तशा प्रकारे वैचारिक लेखन माझं सुरू झालं. आणि वैचारिक लेखनामध्ये एक गोष्ट आपल्याला आढळून येईल की वैचारिक लेखन केल्यानंतर जो कोणी वाचक असतो तो वाचल्यानंतर तो त्यावर विचार करायला लागतो आणि केवळ विचार करतो तो अस्वस्थ होतो आणि तो सुद्धा अस्वस्थ होऊन त्यावर चिंतन करतो आणि लेखकाला पत्र लिहितो. अशी अनेक पत्र, शेकडो पत्र मला या वैचारिक लेखनाच्या संदर्भात मिळालेली आहेत. तशा प्रकारे माझं वैचारिक लेखन सुरू झालं. म्हणतात की बा दुःख जोपर्यंत सावलीतल्या लोकांना दुःखाची झळ समजणारच नाही, पण तुम्ही ते दुःख भोगलेलं होतं. समाजातली आणि विद्यार्थ्यांची जी समस्या होती, जी आंदोलनं, पण आम्ही असं ऐकलं की आपण खूप आंदोलनं केलेली आहेत. तर या साहित्यिक चळवळीसोबतच आपण सामाजिक सुद्धा आंदोलनं केलेली आहेत. आणि सामाजिक साहित्य म्हणजे तुमचा पहिला ग्रंथ हा अत्यंत वाखाणण्यासारखा आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरोखरच समाज महत्त्वाचा होता, त्या समाजाबद्दल जो तळागाळातला समाज होता त्या समाजाबद्दल ते एक समाजशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही जे पुस्तक उदयास आणलं ते अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि बरेचसे वैचारिक लेख पण आम्ही आमच्या काळामध्ये सर, आम्ही युवा असताना आम्ही आमच्या काळामध्ये सुद्धा ते वाचलेले आहेत आणि बऱ्याच लोकांच्या वाचनात आले आहेत. असे काही स्तंभ लेखक म्हणून आपण किंवा युवा स्पंदनमध्ये पण आपण बरंच काही लिहिलेलं आहे, तर असं काही आपण सांगू शकाल का? वृत्तपत्रामध्ये प्रचंड वैचारिक लेखन मी केलेलं आहे. 1985 ते 2005 पर्यंत लोकमतच्या गृहा पुरवणी आणि साहित्य जत्रेमध्ये शेकडो लेख लिहिलेत. युवा स्पंदन हा म्हणजे स्तंभ मी अनेक वर्ष चालवला गाजला तो ऍक्च्युली. आणि युवकांना मार्गदर्शन करणारा तो स्तंभ होता. त्या स्तंभामध्ये मी एक लेख लिहिला, चला आपण वेडे होऊया. तो लेख वाचल्यानंतर अनेक युवकांची पत्र मला आलीत. त्यामध्ये मी असं म्हणालो होतो की ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा चिंतनातून, विचारातून वेडे झालेले लोक होते आणि म्हणूनच ते प्रचंड कार्य करू शकले. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना असं म्हणालो की विद्यार्थी मित्रो, तुम्ही सुद्धा
फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं वेळे व्हा आणि समाजाच्या उत्थानासाठी काहीतरी काम करा, अशा प्रकारे तो लेख होता. असे शेकडो लेख मी लिहिलेत. इतकंच नाही तर लोकमतमध्ये माझा दृष्टिकोन नावाचा स्तंभ चालायचा. संपादकीय पानावर तो लेख असायचा. जवळपास 2006 मी तो स्तंभ चालवला. त्यानंतर सकाळमध्ये पूर्ण 1 वर्षभर मी समाज हा एक स्तंभ चालवला. 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2015 मी सकाळमध्ये लेखन केलं. महाराष्ट्र टाइम्समध्ये सुद्धा मी 2018 स्तंभ चालवला आणि त्या स्तंभातून वैचारिक लेखन केलं. निलंबन महाराष्ट्रामध्ये 2013 दरम्यान मी लेखन केलं. अशा प्रकारे वेगवेगळ्या वृत्तपत्रातून आणि विशेषतः सम्राट, महानायक या वृत्तपत्रातून लेखन केलं. त्याशिवाय अनेक म्हणजे विशेषांकामधून, दिवाळी आणि वेगवेगळे जे संपादित झालेले ग्रंथ आहेत तशामधून वैचारिक लेखन प्रचंड केलेलं आहे. आणि त्यामुळे एक लेखक म्हणून मला जो आनंद मिळतो तो आनंद यासाठी मला मिळतो की जेव्हा मी वाचकांची पत्रे वाचतो, वाचकांच्या प्रतिक्रिया मी ऐकतो, तेव्हा मला वाटतं की खरंच लेखन हे समाजाला दिशा देणारं असतं, समाजामध्ये परिवर्तन आणणारं असतं आणि समाज मन बदलणारं देखील असतं. अगदी बरोबर आहे सर. तुम्ही जे म्हटलं चला आपण वेळे होऊया, म्हणजे फुले आणि आंबेडकरांमुळे तुम्ही वेडे झालेत, त्यांचं वैचारिक वाचन केल्यामुळे निश्चितच तुम्ही वेडे झालेत. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की माझ्यासोबत सगळे वेडे व्हावे, पण ते कशासाठी, तर समाज जागृतीसाठी. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण आणि निश्चितच असा लेख गाजणारच. आणि तुम्ही जे म्हणता की बाबा मला लेखकांच्या मला ज्या प्रतिक्रिया, वाचकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात आणि हा आनंद कोणी निश्चितच हिरावू शकत नाही, प्रश्नच नाहीये. हा आनंद जावेदाच्या वंशनेमाकडे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि या अनुषंगानेच मी तुम्हाला प्रश्न विचारते की तुमची अनेक पुस्तकं आलेली आहे समाजशास्त्रावर आणि समाजशास्त्र विषयाची पुस्तकं म्हटली की लेखक डॉक्टर प्रदीप आगलावे अशी चर्चा विद्यालयात, महाविद्यालयात, शाळेमध्ये असते की नाही. समाजशास्त्र म्हटलं की डॉक्टर आगलावे सर हे समीकरणच होऊन गेले आहे मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये. आणि विशेष म्हणजे मुलांनाही, विद्यार्थी असे म्हणतात की नाही, लेखक डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचं पुस्तक म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण समाजाला समजू शकतो अशी आपली लेखणी प्रसिद्ध झालेली आहे. तर समाजशास्त्राच्या अनुषंगाने विद्यापीठ स्तरावर, शालेय स्तरावर आपली अशी कुठली पुस्तकं आहेत की जी शासन मान्यता केली, आम्हालाही माहिती आहे, पण ती अशी कुठली पुस्तकं आहेत जी शासन मान्य झाली आणि लागू करण्यात आलेली आहेत? महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या सुलभ भारती हे जे पुस्तक, हे पुस्तक 6व्या वर्गासाठी आहे. आणि त्या 6व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये उद्यानात भेटलेला विद्यार्थी ही कथा आहे. केळुस्कर गुरुजी आणि विद्यार्थी भीमराव आंबेडकर यांची भेट मुंबईच्या चांदणी रोडवरील एका उद्यानामध्ये झालेली होती. त्या भेटीच्या संदर्भात ही कथा आहे. आणि कथा सुरुवातीला किशोर अंकामध्ये प्रकाशित झाली होती आणि त्यांनी ती कथा 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये लागू केली. त्याचप्रमाणे 11वीपासून तर BA आणि नंतर MA पर्यंतची जी काही समाजशास्त्र पुस्तकं आहेत ती पुस्तके संपूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यापीठांनी मान्य केलेली आहेत. मला सांगताना आनंद होत आहे की सामायिक संशोधन पद्धती हा 650 पेजेसचा ग्रंथ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे. याचं कारण असं की संशोधन कसं करावं या संदर्भातला तो ग्रंथ समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि इतर सर्व
विषयामध्ये MA, MPhil आणि PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे आणि या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत. अनेक विद्यार्थी समाजशास्त्र हा विषय घेऊन MPSC आणि UPSCची परीक्षा देतात. तर समाजशास्त्रावरचा जवळपास 750 पेजेसचा ग्रंथ मी लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथाची सुद्धा अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत. तर अशा प्रकारे म्हणजे शालेय अभ्यासक्रमामध्ये आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये माझ्या वेगवेगळ्या ग्रंथांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. ही गोष्ट माझ्या दृष्टीनं मला निश्चितच आनंद देणारी आहे आणि मला आणखी विशेष आनंद यासाठी आहे की मी ज्या दृष्टिकोनातून, ज्या उद्देशानं, ज्या एक वैचारिक पार्श्वभूमीतून मी जी ग्रंथ लिहिलेली आहे ती ग्रंथ विद्यार्थ्यांपर्यंत पोचतात, विद्यार्थी वाचतात आणि आणि विद्यार्थ्यांची वैचारिक बैठक तयार करण्यासाठी वस्तुनिष्ठ अशा प्रकारची वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीनं माझे ग्रंथ किंवा मी लिहिलेले ग्रंथ हे लोकांच्या उपयोगी पडतात याचा मला विशेष आनंद होतो. अगदी बरोबर आहे सर. समाजशास्त्र एक संशोधन पद्धती याची साक्षीदार मी सुद्धा आहे. कारण PhD करत असताना आम्हाला त्या पुस्तकाशिवाय आम्ही पुढे सरकूच शकत नाही हे अगदी मी दाव्याने इथे नमूद करते आहे. आणि विशेष म्हणजे अनेक लेखकांची पुस्तकं बाहेर पडतात असं नाही आणि प्रत्येक लेखक हा शिकस्तीने आपापल्या वैचारिक लेवलने लिहित असतो. पण तुम्ही जो इथे आनंद व्यक्त केला आहे की मला तो माझं जे लेखन आहे ते लेखन वाचक वर्ग वाचतो, किंबहुना त्याला दिशादर्शक तर आहेच आहे आणि प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करतो. ही अत्यंत जमेची बाजू आहे आपण आपल्या लेखनी प्रवासाची आणि लेखन साहित्याची. सर, आतापर्यंत आपण साहित्य क्षेत्रात किती पुस्तकांची आपण धनी आहात? आत्तापर्यंत एकूण 37 पुस्तके ही प्रकाशित झालेली आहे. 2 पुस्तके संपादित केलेली आहेत. त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर ऑन नेशन अँड नॅशनलिझम आणि दुसरं पुस्तक म्हणजे डॉक्टर आंबेडकर इन प्रेझेंट सिच्युएशन अशा प्रकारचे 2 ग्रंथ म्हणजे संपादित केले आहेत. विशेष म्हणजे माझे ग्रंथ महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक प्रकाशांनी प्रकाशित केले. वेगवेगळे प्रकाशक आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, औरंगाबाद इत्यादी ठिकाणच्या प्रतिष्ठित अशा प्रकाशकांनी ती पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. या पुस्तकांच्या संदर्भात आणखी गोष्ट मला सांगूशी वाटते की अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. पण या पुरस्कारांपेक्षा वाचकांचा जो प्रतिसाद मला लाभतो किंवा त्यांच्या ज्या प्रतिक्रिया मला कळतात त्या प्रतिक्रिया, त्यांचा प्रतिसाद हा मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. सर्वोच्च पुरस्कार हाच म्हणावा लागेल. आणि आता पुरस्काराचीच आपण आता टॉपिकवर आलेलो तर सर, आतापर्यंत आपल्याला असे किती पुरस्कार भरपूर मिळाले आम्हालाही माहिती आहे. आणि ही सगळी लायब्ररी आणि हे सगळे मेमेंटो स्मृतिचिन्ह वगैरे दिसत आहेत हे सगळं आम्हाला लक्षात येतच आहे. आणि डॉक्टर आगलावे सर म्हणजे ख्यातनाम व्यक्तिमत्व आहे, सुप्रसिद्ध विचारवंत आहे, यात शंकाच नाही. पण काही निवडक असे काही महत्त्वाचे पुरस्कार असतील ते आपण इथे नमूद करावेत. 1989च्या दरम्यान मंडल आयोगाची चळवळ जोरात होती. त्या मंडल आयोगाच्या संदर्भात मी 2 लेख लोकमतला लिहिलेत आणि ते लेख खूप गाजलेत. त्या लेखांवर मला 1989 आणि 90चा लोकमतचा पहिला उत्कृष्ट वैचारिक लेखनाचा पुरस्कार मिळाला. रिलायन्स इन हिंदुझमच्या संदर्भात मी लेख लिहिला होता की बाबासाहेबांची वैचारिक पृष्ठभूमी काय होती त्या संदर्भातलं विश्लेषण त्या लेखामध्ये मी केलेलं होतं. त्या लेखासाठी सुद्धा मला पुरस्कार मिळाला. लोकमतचा
दुसरा पुरस्कार पुन्हा 1990-91चा पुरस्कारसुद्धा मला मिळालेला होता. महाराष्ट्र मराठी समाजशास्त्र परिषदेचा उत्कृष्ट वैचारिक लेखनाचा पुरस्कार समाजशास्त्रज्ञ डॉक्टर आंबेडकर या ग्रंथाला 2001 मध्ये मला मिळाला. पुण्याच्या मराठी परिषदेतर्फे सुद्धा वैचारिक लेखनाचा पुरस्कार मिळाला. विदर्भ साहित्य संघाचा ममा मिराशी वैचारिक लेखनाचा पुरस्कार 2दा मिळाला. वा. 2002 मध्ये आणि दुसरा पुरस्कार 2013 मध्ये. मी अशा प्रकारे वैचारिक लेखनाचे विदर्भ साहित्य संघाचा प्रतिष्ठित असणारा वैचारिक ग्रंथ लेखनात पुरस्कार मला मिळालेला होता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लखनौच्या एका संघटनेतर्फे साहित्यरत्न हा पुरस्कार मिळाला. सम्यक प्रकाशन जे या देशातील एक बौद्ध आंबेडकरी साहित्याचं अत्यंत महत्त्वाचं प्रकाशन आहे, त्या प्रकाशनाचा साहित्यरत्न हा पुरस्कार मिळाला. आणि इतर अनेक पुरस्कार म्हणजे लोकसूर्य पुरस्कार आहे आणि इतर अनेक असे पुरस्कार ज्याची आता आपण यादी फार मोठी लांब आहे. फार लांबलंच काय तर हे काही महत्त्वाचे पुरस्कार माझ्या लोकमत दृष्टीने. सारखा नावाजलेला पेपर जो आहे त्या वर्तमानपत्राचे पुरस्कार आपल्या पदरात पडले नव्हे, तर तुम्ही जो पहिला ग्रंथ लिहिला तुमचा वैचारिक आणि त्याला पण तुम्हाला पुरस्कार प्राप्त झाला आणि अत्यंत मोठे मोठे पुरस्काराचे आपण धनी आहात. या पुरस्कारासोबतच आपण साहित्यरत्न पुरस्कृत सुद्धा आहात. तर साहित्य संमेलनं अशी काही झालेली आहेत की बऱ्याच ठिकाणी आम्ही तुमचं वैचारिक भाष्य ऐकतो, तुम्ही भाषणं देता, पण असं काही आहे का की तुम्ही साहित्य संमेलनाच्या अशा काही ठिकाणी तुम्ही महत्त्वाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहेत? अर्थातच काही साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषणात सुद्धा मला सन्मान प्राप्त झाला. बौद्ध साहित्य परिषदेतर्फे 4थे बौद्ध साहित्य संमेलन परळी वैजनाथ बीड येथे 2 एप्रिल 2017 मध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद म्हणून सन्मान मला प्राप्त झाला. विशेष म्हणजे या संमेलनाचे आधीचे अध्यक्षपद डॉक्टर अहाव साळुंखे, डॉक्टर यशवंत मनोहर, उत्तम कांबळे या तिघांनी भूषविला होता. आणि 4था जो अध्यक्षपदाचा जो सन्मान आहे तो मला प्राप्त झालेला होता. मुंबई येथे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन झालेलं होतं. आणि या जे कल्याणला 22, 23 आणि 24 डिसेंबर 2018 मध्ये संपन्न झालेलं होतं, त्या संमेलनाचा अध्यक्षपदाचा सन्मानसुद्धा मला मिळाला. आत्ता 18, 19 आणि 20 मे 2019 मध्ये ठाणे येथे बौद्ध साहित्य प्रचार संस्थेतर्फे राज्यस्तरीय दुसरे बौद्ध साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं. त्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदसुद्धा मी भूषवलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त इतर अनेक साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या परिषदांमध्ये मी सहभाग घेतलेला आहे. पण या बौद्ध साहित्य संमेलन त्याच्यानंतर आंबेडकरी साहित्य याच्या निमित्तानं जी अध्यक्षीय भाषणं झाली आणि जी अध्यक्षीय भाषणं प्रकाशित झाली, ती अध्यक्षीय भाषणं माझ्या दृष्टीने मला महत्त्वाची वाटतात. कारण या अध्यक्षीय भाषणांच्या माध्यमातून मला बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा विचार, आपल्या समोरील असलेले अनेक प्रश्न यांची मांडणी मला करता आली. आणि म्हणून या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे काही मी अध्यक्ष भाषणे केली आहे त्या भाषणातून मला लोकांशी मला संवाद साधता आला. ती गोष्ट मला विशेष महत्त्वाची वाटते. अत्यंत महत्त्वाची आहे, कारण धम्म इकडे बौद्ध धम्म आणि आंबेडकरी क्रांती ही दोन्ही हातात हात घालून तुम्ही कार्य केले आणि संमेलनाध्यक्षाची पदं आपण भूषवली सर. कारण धम्म पण अध्यक्षीय भाषणातून लोकांपर्यंत गेला, हजारो संख्येने लोक त्या
संमेलनाला उपस्थित होते आणि आंबेडकरी संमेलन जे आपण गाजवलं तिथे सुद्धा हजारोनी लोकांपर्यंत आपल्या या प्रति आणि आपले विचार गेलेत आणि धम्म आणि आंबेडकरी क्रांती ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं सुद्धा काम आपण त्या अनुषंगाने सातत्याने आपण करतच आहे, त्यात नो डाऊट. पण तुम्ही त्या अनुषंगाने सुद्धा शेवटच्या टोकापर्यंत लोकांपर्यंत ते जाईल असे तुम्ही काम केलं आहे, कर्तृत्व बजावलेलं आहे की ज्यांच्या रांगेत यशवंत मनोहर आणि आहा साळुंखे होते त्या रांगेत आपण जाऊन बसला. ही खरोखरच आगलावे परिवारासाठी अभिमानाची बाब आहे आणि आमच्या आंबेडकरी समाजासाठी सुद्धा ही अभिमानाची बाब आहे. तदनंतर मला हे विचारावंसं वाटतं की आपण पुरस्कार घेतले, आपण साहित्य संमेलनं गाजवली, आपण खूप व्याख्यानं देता सर. ॲक्च्युली आम्हाला पण खूप विचार पडतो की आपण लेखन प्रवास आपला, व्याख्यान प्रवास आपला हा कसा काय तुम्ही याच्यामध्ये मेळ साधता, हे तर नंतर मी तुम्हाला त्या प्रश्नाकडे येणारच आहे. पण तुम्ही केवळ भारतातच नव्हे, शहरात, भारतात, गावातच नव्हे, तर तुम्ही आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत तुम्ही व्याख्यानं गाजवलेली आहेत. तर त्याबद्दल थोडं काही सांगू शकाल दर्शकांना? अतिशय चांगला प्रश्न आहे. मी 11वीत शिकत असताना डॉक्टर भदंत आनंद कौशलन यांचा सहवास मला लाभला. त्यांच्यासोबत मी औरंगाबाद, मनमाड, भुसावळ या ठिकाणी गेलो आणि ते व्याख्यान मी अतिशय बारकाईने ऐकायचं. आणि त्याचबरोबर भंते नेहमी म्हणायचे की प्रवास केलं पाहिजे, प्रवासातून खूप शिकता येतं. आणि मी खूप प्रवास करतो. व्याख्याच्या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये सुद्धा व्याख्यानासाठी जात असतो आणि म्हणून मला प्रवास खूप आवडतो. या ठिकाणी मला एक गोष्ट म्हणजे अतिशय अभिमानाने नमूद करायची वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठामध्ये 1913 गेले होते. 2013 त्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं होतं आणि मग कोलंबिया विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि या परिषदेत वक्ता म्हणून मला जाण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ज्या ठिकाणी बाबासाहेब शिकलेत तिथे सुद्धा 2016 व्याख्यान देण्याची संधी मला मिळाली. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठामध्ये 2018 मी व्याख्यान दिलं. पाकिस्तान इथे 14 एप्रिल 2007 बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानावर एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेमधलं बीजभाषण देण्याची संधी मला मिळाली. त्या ठिकाणी ते भाषण दिलं. आत्ता पुन्हा पाकिस्तानच्या कराची विद्यापीठामध्ये 2019 मी आणि डॉक्टर आगलावेळ आम्ही दोघे गेलो होतो आणि तिथे व्याख्यान झालं. 2017 अमेरिकेच्या बँड्रीज विद्यापीठामध्ये सुद्धा व्याख्यान देण्याची मला संधी मिळाली. तर अशा प्रकारे अतिशय ख्यातीप्राप्त अशा विद्यापीठामध्ये जाऊन तिथे व्याख्यान देण्याची संधी मिळाली आणि तिथल्या लोकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला आणि त्यानिमित्तानं मी लेखनसुद्धा केलं. जसं मी पाकिस्तानमध्ये गेलो होतो. पाकिस्तानमध्ये जे समाज जीवन बघितलं म्हणून मी लिहिलं होतं की पाकिस्तानी लोकांचे आंबेडकरी प्रेम, किंवा आत्ता 2019 मी लेख लिहिला होता की मी पाहिलेला पाकिस्तान. लंडन आणि कोलंबिया विद्यापीठाच्या संदर्भात सुद्धा मी लेख लिहिले. तर या निमित्तानं मला अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये जाण्याची संधी मिळाली, व्याख्यान देण्याची संधी मिळाली आणि त्या निमित्तानं प्रवाससुद्धा घडला, जग बघता आलं. म्हणजे आपण साहित्य प्रवासात आणि लेखन प्रवासातलं, आपण भाषण प्रवासातलं सुद्धा आपण अत्युच्च शिखर गाठलं असं म्हणायला हरकत नाही. आणि आम्हाला खरोखरच सार्थ अभिमान आहे सर की आपण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग प्रमुख म्हणून जी आपण खुर्ची सांभाळली त्याची खरोखरच आंतरराष्ट्रीय लेवलवर जाऊन आपण जे काही भाष्य केलं त्याची खरोखरच स्फूर्ती झाली. हे आम्ही अगदी सार्थ अभिमानाने
आंबेडकरी विचारधारेच्या लोकांनाच नव्हे तर आम्ही संपूर्ण भारतीयांना सांगू इच्छितो की त्या खुर्चीची जी गरिमा होती किंवा ते विचार होते ते आपण परदेशापर्यंत पोहोचवू शकलात, तर त्या खुर्चीची गरिमा आपण सांभाळली आणि त्याची पूर्तता झाली असं मला मी इथे सांगणार. दुसरं माझा एक प्रश्न आहे की आपण आपलं लेखन सुरूच आहे, सेवानिवृत्तीनंतर पण आपण लेखन करीतच आहात, तर आपण आता सध्या कुठल्या विषयावर लेखन करीत आहात? अलीकडे आंबेडकरी विचारांच्या संदर्भात अनेक गैरसमज पसरवले जातात आणि म्हणून मला असं प्रकर्षानं वाटू लागलं की आपण बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला आहे आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या विचारांची संपूर्ण जगाला, केवळ देशाला नाही तर जगाला गरज आहे. ज्याप्रमाणे कार्ल मार्क्सने कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहिला, त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मॅनिफेस्टो आपण लिहिला पाहिजे, किंबहुना ती काळाची गरज आहे. आणि म्हणून गेल्या काही महिन्यापासून मी त्यावर चिंतन करीत आहोत आणि कम्युनिस्ट डॉक्टर आंबेडकरांचा मॅनिफेस्टो म्हणण्यापेक्षा आंबेडकरवादाचा मॅनिफेस्टो, की आंबेडकरवाद नेमकं काय आणि आंबेडकरवादाचा मॅनिफेस्टो काय राहिला पाहिजे. आम्ही आंबेडकरी म्हणत असताना, आंबेडकरी माणसं असताना आमचा प्रोग्राम, आमचे उपक्रम, आम्ही कोणत्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे, आमचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, या संदर्भातला मार्गदर्शन करणारा, दिशा दाखवणारा असा ग्रंथ असावा आणि त्या दृष्टीनं माझं लेखन सुरू आहे. आणखी दुसरे लेखन जे आहे, जे सुरू आहे माझं, ते म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीचा एकंदरीत इतिहास, वस्तुनिष्ठ इतिहास समोर आला पाहिजे. अनेक लोकांना आपण जेव्हा विचारतो की आपण बाबासाहेब काय वाचलं, तर ते म्हणतात आम्ही धनंजय कीरचं चरित्र वाचलं. आणि ते म्हणतात की चरित्र वाचलं म्हणजे आंबेडकर कळला. धनंजय कीरनी लिहिलेलं चरित्र हे दूषित आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे धनंजय कीरनं बाबासाहेबांचे चरित्र आपल्या दृष्टीनं, आपल्या सोयीनं लिहिलेलं आहे, खरं आंबेडकर मात्र त्यांनी मांडलेला नाही. भगवान खैरमोडे यांनी जे 12 खंड लिहिलेले आहेत ते मात्र वस्तुनिष्ठ आहे, अतिशय चांगले ते खंड आहेत आणि अनेक संशोधकांसाठी उपयोगी पडणारे आहेत. आणि म्हणून मला असं सातत्यानं वाटत आहे की आपण आंबेडकरी चळवळीचा इतिहास वस्तुनिष्ठ आणि संदर्भासहित आपण लिहिला पाहिजे. त्या संदर्भातलं लेखन मी हाती घेतलेलं आहे आणि हे लेखन एका वर्षामध्ये संपणारं नाही, तर माझं उर्वरित जे काही आयुष्य आहे, या उर्वरित आयुष्य मी यासाठी घालवणार आहे. आणि आंबेडकरवादाचा मॅनिफेस्टो, आंबेडकरी चळवळीचा इतिहास हे ग्रंथ केवळ एका खंडामध्ये नाही तर वेगवेगळ्या खंडामध्ये लिहावेत अशा प्रकारचा माझा मानस आहे आणि त्या दृष्टीनं कामसुद्धा सुरू आहे. म्हणजे लेखन, आणि हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण सांगितला सर, कारण बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की धनंजय कीरांचं जे पुस्तक आहे हे तुम्ही डिक्लेअर केलं की नाही, हे दूषित आहे. हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आणि गैरसमज निश्चितच आहेत आणि त्याचं खंडन आणि मंडन करणंचं काम आपण जे हाती घेतलेलं आहे. कारण लेखन हा आपला प्राण आहे, आम्ही पण बघतो आहे. आता लेखन करताना मला असं वाटतं की भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही आता बोललेच आहे की मी शेवटच्या काळापर्यंत मी याच्यावरच लेखन करणार आहे, म्हणजे तुमची लेखन प्रवासाची दिशा जी आहे ती निश्चित झालेली आहे. प्रश्नच नाही. त्या दिशेने आपण वाटचाल करीतच आहात. पण मला एक नेहमी असा प्रश्न पडतो की आपण लेखन, वाचन, प्रवास हा सगळा जो मेळ आपण घालताय, तर हा थोडासा कसा घालताय, याच्याबद्दल काही थोडंसं सांगू शकाल का? मला कारण आम्हा सगळ्यांना हा प्रश्न नेहमी पडतो. म्हणजे सतत लेखन करणं, वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी जाणं, प्रवास करणं, याचा ताळमेळ बसवणं कठीण आहे, हे निश्चितच. परंतु आता
एक गोष्ट मी स्पष्ट सांगितली पाहिजे की डॉक्टर सरोज आगला मॅडम यांचं मला खूप सहकार्य आहे आणि त्यामुळेच मी लिहू शकतो. अगदी बरोबर. तासन तास मी माझ्या बैठकी म्हणजे माझ्या या स्टडी रूममध्ये लिहित असतो आणि जेव्हा मी लिहित असतो तेव्हा मॅडम मला आवाज देणार नाही किंवा हे देणार नाही आणि त्यामुळे मी लिहू शकलो. मी सतत प्रवासामध्ये असतो तरी मॅडम परवानगी देतात, त्या काहीच म्हणत नाही आणि त्यामुळे मी फिरू शकतो. नाहीतर जर कौटुंबिक जर अडथळे जर निर्माण झाले किंवा मॅडमनी जर सांगितली ते अडथळे जर आणले असते तर मी लेखन, प्रवास आणि ही व्याख्याने मी करू शकलो नसतो. आणि निश्चितच म्हणजे हे तुम्ही जो प्रश्न विचारते त्याचं म्हणजे त्या संदर्भात मॅडमचं जे महत्त्व आहे, त्यांचं जे सहकार्य आहे, त्या सहकार्यामुळेच मी साहित्यलेखन, प्रवास आणि व्याख्यानं याचा मी ताळ मी बसू शकलो. मी तर मला वाटते मी त्याही पलीकडे जाऊन म्हणणार की डॉक्टर सरोज आगलावे मॅडमचं तर तुम्हाला सहकार्य आहेच आहे, पण मला वाटते तुमची जी अपत्य आहे, तुमचे जे चिरंजीव आणि तुमची जी मुलगी आहे क्रांती आणि संघर्ष यांचंही निश्चितच तुम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. कारण ठीक आहे पत्नी नाही किंवा आपल्या अर्धांगिनी नाही, परंतु मुलंसुद्धा काही वेळेला तगादा लावतात वडिलांच्या मागे, पण कदाचित मला वाटते तो पण त्रास तुम्हाला नसावा, तो सगळा आगलावे मॅडम सांभाळून घेत असावा, म्हणूनच तुम्ही हा सगळं करू म्हणजे शकता. माझं कुटुंबाकडे कमी लक्ष असतो, घरच्या जबाबदाऱ्या कमी असतात आणि त्यांना जाणीव आहे. म्हणजे संघर्ष, क्रांती या दोघांनी सुद्धा मला कधी सतावलं नाही किंवा त्रास दिला नाही, म्हणूनच आपण एक काम करू शकतो. आणि केवळ लेखन करणं किंवा प्रवास, व्याख्यान याबरोबर आमचे शाकंभरी मेमोरी ट्रस्ट नावाची संस्था आहे, तिथे लोटस पब्लिक स्कूल आहे, आता ज्युनियर कॉलेज मिळालेलं आहे आणि इतरसुद्धा आपण सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आपला सहभाग यासाठी असू शकतो की घरच्या लोकांचं सर्वांचं सहकार्य असतं, म्हणून हे सर्व शक्य आहे. आणि घरच्या लोकांनी सुद्धा ती सामाजिक बांधिलकी आपली आहे हे जाणून घेतलेलं आहे कदाचित, आणि म्हणूनच मॅडम पण तुमच्या सोबतीला नेहमी कार्यरत असतात. अर्थात आम्ही सुद्धा न्याहाळतो आणि बघतो. आणि मला अजून एक सातत्याने तुम्हाला असं आम्हाला असं जाणवतं आणि विचारावं असं वाटतं की बा तुम्ही आता शासकीय सेवानिवृत्तीनंतरही तुमचं वाचन, लेखन, फिरणं केवळ शहरातच नव्हे तर शहराबाहेरही तुमचं सुरू आहे, महाराष्ट्राबाहेरही सुरू आहे, अजून देशाबाहेरही जाता की काय तर माहीत नाही पुन्हा आता निवृत्तीनंतर. तर हा जो प्रवास सगळा तुम्ही हे जर करता याचं गमक काय आहे, याचं रहस्य काय आहे सगळं? याचं रहस्य म्हणत असताना एक गोष्ट स्पष्ट मी सांगितलं की लहानपणापासून जी मला शिस्त लागली. अगदी बरोबर. ती शिस्त. कारण काय होतं की मनामध्ये अनेक विचार येतात, हे करावं ते करावं, पण आपण प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये मात्र ते उतरवू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. आणि एकदा आपण जे ठरवलं की हे मला करायचं आहे, हे माझं लक्ष्य आहे, हे माझं उद्दिष्ट आहे, त्या दृष्टीनं स्वतःच्या मनाला घडवणं, स्वतःच्या मनाची तयारी करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं माझी मानसिक तयारी जी आहे ही लहानपणापासूनच तयार झालेली आहे आणि म्हणून मला विषय त्रास जात नाही. अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपलं मन रमवतात, इतर गोष्टी, पण आपल्याला वेळच नसतो, तो वेळच नसतो. तर एवढंच सांगता येईल. आणि नव्या पिढीला सुद्धा मी असं सांगू इच्छितो की आपल्या जीवनामध्ये शिस्त आणि वैचारिक बांधिलकी, आपल्या विचारामध्ये वैचारिक प्रदूषण होता कामा नये. आम्ही आंबेडकरवाद स्वीकारला, आम्ही बुद्धवाद स्वीकारलेला आहे, कारण की तो आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. इतकंच नाही, तो मानवी कल्याणाचा विचार आहे. हे आम्ही एकदा लक्षात घेतल्यानंतर तो मार्ग आम्ही कधी सोडता कामा नये. त्या मार्गाने जात असताना कितीही अडथळे आलेत, कितीही त्रास सहन करावा लागला, तरी आपण किंचितही ढळता कामा नये, विचलित होता कामा नये. आणि त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा जो विकास होतो, म्हणजे या विचारामुळे जो विकास होतो, तो विकास, तुमच्या मनाचा विकास, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास तुम्हाला उत्थानाकडे घेऊन जातो, सामाजिक बांधिलकडे घेऊन जातो आणि समाजाचं कल्याण करण्याचा विचार हा तुमच्या मनामध्ये पक्का होतो. आणि म्हणून बाबासाहेबांचा जो विचार आहे, बुद्धाचा जो विचार आहे, हा विचार घेऊनच आम्हाला पुढं जावं लागेल. आम्ही मागं वळता कामा नये.
आम्ही पुढं जात असताना किती अडथळे आले तर त्या अडथळे मात करण्याची क्षमता आमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारचा दृढ निर्धार आपण केला तरच खऱ्या अर्थानं आपण ही चळवळ, हा चळवळीचा प्रवास यशस्वी करू शकू. अगदी खरं आहे सर. कारण हे बाळकडू तुम्ही पिलेलं आहे आणि तुम्हाला जी शिस्त लागलेली आहे. कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणं तेच आहे की परिस्थितीसमोर झुकण्यापेक्षा परिस्थितीला वाकवलं पाहिजे इतकी ताकद तुम्ही तुमच्यात निर्माण करा. आणि ती खरोखर दाद देण्यासारखी आहे जी तुम्ही तुमच्यात निर्माण केलेली आहे. अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन प्रेक्षकांना निश्चितच लाभलेलं आहे असं मी म्हणेल. शेवटी तुम्हाला जाता जाता मी तुम्हाला तुमच्या 26 जानेवारी आज तुमचा वाढदिवस आहे. तुमच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक मंगलकामना देते. Thank you. आणि तद्वतच धन्यवाद. पुढच्या प्रवासासाठी तुमच्या लेखन, वाचन आणि भाष्य प्रवासासाठी सुद्धा मी तुम्हाला मंगलकामना देते. आणि तुमचं आरोग्य निरोगमय राहो अशीच आम्ही सर्व आंबेडकरी समुदाय नव्हे तर संपूर्ण तुमचे जे हितचिंतक आहेत ते सगळे हीच अभिलाषा मनाशी बाळगतात आणि आम्ही बाळगूया. असं शेवटी पुनश्च डॉक्टर आगलावे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मंगलकामना. आणि आपण मैत्री इंडिया चॅनलवर हे सगळं बघत आहात. आपण हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत हे पोहोचवा हीच अभिलाषा बाळगते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय